नमस्कार मित्र मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरचे राजकीय समीकरण आता राजकीय नेते बदलू लागल्याचं दिसत आहे। मागील काही निवडणुका पाहिल्या तर या निवडणुका दुरंगी लढत होत असल्याचं दिसत आहे। अशा दुरंगी लढतीत विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजितआबा पाटील आणि भगीरथ भालके असे चार नेते इच्छुक असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। खरं पाहिलं तर स्टँडिंग आमदार भाजपचा असल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ भाजपकडे आहे, परंतु भाजपमध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे देखील इच्छुक आहेत। त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि परिचारक या दोघांमध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालली आहे। त्यामुळे एकमेकांची पंख कसे छाटायचे आणि त्यासाठी कशा कुरघोड्या करायच्या हा प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो। नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेमध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत डिजिटल बोर्ड लावले होते। मात्र या डिजिटलवर भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता। त्यामुळे शहरातील असे डिजिटल काय मेसेज देतात, तर त्याचं उत्तर सरळ आहे की परिचारक हे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेत का, असा देखील सवाल जनतेसमोर उभारतोय। सध्याची परिचारकांची राजकीय परिस्थिती पाहिली तर ते आपली भूमिका बदलण्याच्या मनस्थितीत असल्याचं पाहावयास मिळतंय। मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची भूमिका देखील त्यांच्या समोर मांडली होती, परंतु पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परिचारकांची डाळ शिजलेली सध्या तरी दिसत नाही। त्याचबरोबर असे डिजिटल होर्डिंग लावून भाजपवर ते दबाव तर आणत नाहीत ना, असा देखील प्रयत्न म्हणावा लागेल। त्याचबरोबर हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येतो, त्यासाठी विठ्ठलचे चेअरमन अभिजितआबा पाटील हे देखील इच्छुक आहेत। तर आता नव्याने भगीरथ भालके हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या चर्चा आणि भेटीगाठी सुरू झाल्याचं दिसते। परंतु या चारही नेत्यांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर प्रशांतराव परिचारक हे नगरपालिकेच्या आणि अर्बन बँकेच्या माध्यमातून पंढरपूर शहराचं राजकारण करतात। मात्र शहरातील बेरोजगारीचा प्रश्न, शहरातील भौगोलिक विकासाचा प्रश्न आजही जसाच्या तसाच दिसून येतोय। त्याचबरोबर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी देखील MIDC बाबतीत केवळ कागदी घोडे नाचवत नुसत्या घोषणाच केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। त्याचबरोबर पंढरपूरच्या सामान्य लोकांचे प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी या सुटलेल्या दिसत नाहीत। आमदार समाधान आवताडे केवळ निधी आणला, त्या योजना कागदावर आणल्या यासाठी केवळ फोटो सेशन करताना आपल्याला पाहावयास मिळतं। त्यामुळे शहरातील नागरिक भाजपपासून दूर गेल्याचं दिसतंय आणि याचा प्रत्यय मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेला आहे। त्याचबरोबर भगीरथ भालके यांचा विचार केला तर शहरातील नागरिकांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात ते खूपच मागे असल्याचं दिसतं। विठ्ठलचे चेअरमन अभिजितआबा पाटील यांचा विचार केला तर भाजपने विठ्ठल कारखान्याला सील करून त्यांना स्वतःकडे ओढून घेतलं। त्यामुळे फुल फॉर्म असून देखील अभिजित पाटील हे पूर्णपणे नाही भाजपचे झाले नाही राष्ट्रवादीचे झाले। त्यामुळे अभिजित आबा पाटील हे बॅकफुटला गेल्याचं दिसून येतंय। खरं पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला नियोजनबद्ध, तळमळीचा आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता मिळत नसल्याने पंढरपूरचा विकास हा राम भरोसे तर कधी विठ्ठल भरोसे झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं।